कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा चुकलं माझं, असं नको ना करू, समजूत घे ना। हे बघा कीर्तीताई, छोट्या छोट्या गोष्टींवर ना एवढं टोकाला जाऊ नका प्लीज, ऐका। हे बघ तुझी जी शिक्षा होती ना ती आजपासून रद्द। फक्त तुला तुझी चूक कळावी एवढाच हेतू होता माझा। रद्द। का थांबवतेस तुम्हाला? थोडा तरी विचार केलास का? तुला काही झालं असं तर माझं काय होणार होतं? नाटकी। सीताई, मी तुला घेऊन जातो। हे जातच नाही आणि सगळीकडे वास येतोय, तुला येतोय? कितीतरी घाणेरडा वास येतोय मला। आणि ऐक हे असं पुसून जाणार नाही, तुला ना आंघोळ करावी लागेल। हो, मग टॉवेल कुठे? मला काय माहिती? तू बाजूला रे, अरे माझ्या तोंडाला लागू नकोस। हे बघ, मी जाऊन अंघोळ करून येते, शॉवरबत घेते। शॉवर कुठे? कुठे? माझ्या रूम मध्ये। हा मग? माझ्या रूम मध्ये ते चंदन दीप आहे, जाऊन जीव घेऊ करे त्यांचा। ते महत्वाचं आहे का? आता आंघोळ करणं जास्त महत्वाचं आहे ना? जा ना लवकर। हो। एक मिनिट, मला सांग, तू हे केलंस तरी का? पण तुला काय वाटलं हे सगळं मी खरंच करणार होते? मी तुला ते करून दिलं असतं, पण काय ना, रागाच्या भरात तू काही करू शकतेस म्हणून मला जास्त भीती वाटली। तेच दाखवायचं होतं मला, की रागाच्या भरात मी काहीही करू शकते। अगं पण का? का? तिची घाण आली आहे ना आपल्या घरात, वस्तीतली, ती वस्तीतली घाण मला आपल्या घरात नकोय। आणि या सगळ्यांसाठी मी जेवण बनवत बसू आता घरी? त्यात मला रात्रीची ना झोप लागत नाही का? तर ती दिव्या आणि चंदन आपल्या रूम मध्ये येऊन बसतात, लायकी आहे त्यांची। हे सगळं मी नाही सहन करणार आहे। त्यामुळे मी आता जे काही केलंय ना त्याचा परिणाम ह्या सगळ्यांवर होणार आहे याची खात्री आहे मला। किट्टू डार्लिंग, तू किती दूरचा विचार करतेस ग? हा नाही, खरंच तू माझी बायको आहेस ना, या गोष्टीचा मला कधी कधी एवढा अभिमान वाटतो ना। कधी 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 नाही म्हणजे वाटतो नेहमी, फक्त सांगायची वेळ कधी कधी येते ना। कधी कधी तू माझ्याशी वाद नको ना घालूस, वास येतोय घाणेरडा खूप। तू आंघोळ करून ये, जा बरं। मी आंघोळ करून येते, पण कधी कधी मी बघून नाही, नाही ना तू- तुला। वाचलो बाबा। मी काय करू शिवा? ही मुलगी असं कसं वागू शकते? ही माझी मुलगी आहे का? आणि हे सगळं मी कोणासाठी करत होते? तिच्यासाठीच करत होते ना। हे बरोबर आहे तुमचं, त्यांना सवय व्हावी म्हणूनच हे सगळं करत होतात तुम्ही। लहानपणापासून तिला जपलं ना त्याची शिक्षा मिळते आज असं वाटतंय मला। काही सहन होत नाही, कशात कसली ऍडजस्टमेंट करायची नाही। उलट सगळ्यांनी इतरांनी समजून घ्यायचं तिला असं वाटतं। आणि हट्टीपणा, त्याचं काय करशील? लहानपणापासून अशीच हट्टी होती। आम्हाला वाटायचं मोठी झाली की हळूहळू हट्टीपणा कमी होईल, पण नाही। तर ते जाऊ दे, आपल्या मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं एवढंही तिला कळू नये। तुमचं बरोबर आहे, पण त्या पण प्रयत्न करत असतील ना। मला तर वाटतंय आई आणि आजी इथे आल्यात ना। शिवा, असं अजिबात बोलायचं नाही। सीताई, तुम्ही कितीही नाकारलं तरी हे बरोबर आहे। बघा ना, आपल्या घरात कोणी तिसरं आलं तर सगळ्यांना ऍडजस्टमेंट करावी लागते ना, आणि त्याचा त्रास होऊ शकतो। स्वतःच्या घरातल्या माणसांसाठीच करते ना। वंदनाताई, आजी हे या कुटुंबाचाच एक भाग आहेत की नाही? आणि सासरी गेली असती तर हे सगळं करावं लागलं नसतं का तिला? त्यामुळे तू असं मनातही आणू नकोस। पण सीताई, ऍडजस्ट तर करावं लागतंय ना। सीताई, हे बघा, आजी आणि आईची दुसरी कुठे सोय होत असेल तर? शिवा, असं बोलायचं सुद्धा नाही। आणि आता मी तुला ओरडू सुद्धा शकते। एक मुलगी माझं ऐकत नाहीये, तूही तसंच करणार आहेस का? या मुलीला अक्कल येऊ दे एकदाची। सीताई, सगळं होईल नीट।
तुम्ही नका काळजी करू. शिवा, मी काय म्हणतो, रात्री तुझ्या काकाच्या जेवणात आहे ना झोपेचं औषध टाकू आणि त्याला कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. त्याची ती जागा आहे. मस्त आयडिया. नको नको, त्या कचऱ्याचा अपमान होईल. नाही पण निघणार, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि तो मार्ग तूच काढणार. मारुती दादा. मारुती दादा तू? मला सगळं माहिती आहे, पण मला हेही माहिती आहे की शिवा खूप हिंमतवाली आहे आणि ती या संकटातून मार्ग काढणार. शिवा, तू तुझं घर परत मिळवणार. आता थांबायचं नाही. अरे पण तू आज असा अचानक इथे कसं काय आलास? गाडी, आपली गाडी झाली बिमार. मग आपल्याकडे कोण आहे डॉक्टर गाडीचा? डॉक्टर शिवा. घ्या. अरे वा वा वा, मारुती दादा एकदम करेक्ट बोलले बरं का तुम्ही. बाकी पाना गँग कशा तुम्ही? आम्ही मस्त, एक नंबर. जकास जकास. स्टेफनी बिर्याणी कधी घालत येतोय? अरे दादा कधी पण आता बनू का? बनू का? ए थांबा थांबा, मला सांग मारुती दादा, गाडीला काय झालंय? काय नाही ग, कार्बोरेटर मध्ये थोडा कचरा आलाय. इंजिन पण खूप गरम होतं. मला वाटतं थोडस ऑइल पण चेक करावं लागेल. आई साहब, मारुती दादा तू गाडीबद्दल एवढं फाडफाड बोलतोयस ना, मला वाटलं गाडी रिपेअर करून टाकशील. मी हो भाई, डॉक्टरचं काम डॉक्टरकडे, आम्ही कंपाऊंडर आहोत. आम्ही फक्त गोळ्या देणार, बरोबर ना? दादा एकदम करेक्ट बोललास बघा. अरे अप्पर, आपण गाडी चालवतो, मग त्याबद्दल थोडी तरी माहिती पाहिजे की नाही? आणि त्यासाठी महत्वाचं आहे शिक्षण. करेक्ट. आणि हे शिक्षणाचं महत्व मला कळल्याशिवाय म्हणून एक गोष्ट करणार आहे यावर्षी. काय ठरवलंय? माझं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलंय. यावर्षी 10वी देतोय. आई साहब, काय कडक बातमी दिलीस. अभिनंदन. थँक्यू. पण मला सांग, हे सगळं कसं काय ठरवलंस अचानक? खरं सांगू शिवा, आपल्या आयुष्यात एक गोष्ट कळली की ज्ञान कधी वाया जात नाही. जेवढं शिक्षण घ्याल तेवढं कमी. आयुष्याने खूप काही शिकवलं, पण वह्या पुस्तकातलं शिक्षण आयुष्याला समृद्ध करतं, दिशा देतं, हे खूप लेट कळलं. म्हणून ठरवलं आता शिकायचं, आता थांबायचं नाही. खरंय दादा, लहानपणापासून तुला आम्ही बघत आलो. तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकल्या आम्ही, आणि आयुष्यात ना त्याची खूप मदत होते आम्हाला. आजही तेच होतंय. ताई, आता तू फायटर आहेस आणि मला माहितीये तू जिंकणार आहेस. फक्त हिंमत नाही हारायची. स्वतःला सांगायचं आता थांबायचं नाही. खरंय दादा, तुला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काळजी घ्या आणि संध्याकाळी गाडी घ्या. बिर्याणी लक्षात ठेव. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.